नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत ओल्या नारळाची करंजी। सर्वात प्रथम आपल्याला लागणार आहे एका नारळाचा खीस। त्यानंतर आपल्याला लागणार आहेत थोडे काजू पिस्ता यांचे बारीक काप। त्यानंतर 1 चमचा गरम केलेलं तूप, 1 वाटी गूळ आणि आपण थोडीशी कणिकही मळून ठेवलेली आहे। आता आपण प्रथम एका कढईमध्ये तूप घ्यायचं आणि ते जरा गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण काजूचे काप घालायचे आणि मग ते जरासे गरम करून परतून घ्यायचे। मंद आचेवरतीच करून घ्यायचं, कारण की मग जरासं खरपूस वास येईल मोठ्या गॅसवर केलं तर। जरासा कलर बदलत आला की त्याच्यामध्ये आपण थोड्या वेळाने ओल्या नारळाचा खीस घालून घ्यायचा। आता ओल्या नारळाचा खीस मंद आचेवरती परतत राहायचं। मोठ्या गॅसवरती परतलं तर ते करपून जाईल, म्हणून हळूहळू मंद आचेवरती भाजत राहायचं। एवढं ते काय जास्त भाजायचं नाही, जरासा कलर बदलेपर्यंत, ब्राऊन कलर येईपर्यंत जरासं भाजत राहायचं। जास्त वेळ घेत नाही आपण त्याचा। त्यानंतर थोड्या वेळाने गुळाचा, ॲक्च्युली मी बारीक केलेला गूळ घेतला आहे, तुम्ही खिसून जरी घेतला तरी चालेल। मी गूळ पावडर भेटते आमच्या इथे, मी ते गूळ पावडर वापरली होती। आता गूळ पावडर घातल्यानंतर तो गूळ वितळेपर्यंत परतत राहायचं। बघू कलर कसा चेंज होत चालला आहे। आता लास्टला आपण जराशी वेलची पूड घालूया। बघा किती मस्त कलर आलाय सारंगला, बघितलं की मन प्रसन्न होते। भारी आहे ना। आता हे सारण तयार झालंय। आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि थंड करायचं। थंड झाल्यानंतर कणकेचे छोटे 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 5 गोळे तयार करून घेतलेत। बघाच तुम्ही, कणिक जरा मळताना घट्टच मळली आहे। आता तेलाचा हात घ्यायचा आणि छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे। साईज मी दाखवले तुम्हाला। आता आपण पारी लाटून घ्यायची। बघा जास्त मोठी नाही, जास्त छोटी नाही, आपल्या पोह्याची प्लेट असते ना तेवढी पारी लाटून घ्यायची। सारण भरून अशा प्रकारचं करंजी तयार होते। कडा दाबून घ्यायच्या, पलटून घ्यायच्या, कारण की दाबून ठेवलं ना तर ते तेलामध्ये फुटायची शक्यता असते। अशा प्रकारे मी 4 ते 5 हे पानं लाटून त्याच्या करंज्या तयार करून घेतल्यात। जराशी वेगळी डिझाईन। आता शेवटचा। बघा किती छान दिसतात करंज्या या। चांगलं प्रेस करून घ्यायचं
कढईमध्ये गरम करत ठेवलेले तेल आता आपण करंजी तेलात सोडूया. बघा, अशा तऱ्हेनं करंजी तेलात सोडून भाजून घ्यायची. जरा ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचं. ह्या काही करंज्या कडक होत नाहीत, मऊसूत छान लागतात. अशा प्रकारे सगळ्या करंज्या भाजून घ्यायच्यात. आपण तेलामध्ये तळून घ्यायच्यात. दिसायला सुंदर श्रावणामध्ये असे पदार्थ केले जातात घरोघरी. बघा किती सुंदर झाले.